संगत असल्याशिवाय आणि प्रेम असल्याशिवाय ह्यो खेळ होऊ शकत नाही. बर आणि महत्वाचा सदस्य आहे ती. त्यांच्या जेव्हा आपला खेळ आहे सगळा. बर पुरे भारतचा आशीर्वाद आणि भारतमुळेच मी आहे वैयक्तिक. पहिल्याला बऱ्याच जणांना वाटलं असेल मी वायदी घेतली, त्या कारण मला चर्चा म्हणजे झाली असेल की वायदी बैल आला असेल, पण नाही, माझे एक मित्र आहेत ते आणि मी दोस्तीत बैल देतो. माझा संबंध ज्यांच्या संघ आहे ते मी दोस्ती जपणारा माणूस आहे. आणि नामांकित मैदान जे मोठे मैदान तिथं बैल राहतो फायनलला. पहिलवान काय आज ढाल धरलेली. हो 100%. आता एक नंबर झालाय म्हणलं कोण नाही धरणार. आपाचं मनच मोकळं आहे, अजिबात काय नाही. डायरेक्ट पायरा झाला, डायरेक्ट पळालो आम्ही. आज नशिबाने आमच्या दोघांची साथ दिली, आम्हाला एक नंबर मिळाला. माझा तर आयुष्यातला पहिलाच आहे एक नंबर. त्यांचं बरंच असतं ना, माझा पहिलाच आहे. पहिल्यांदाच प्रथम क्रमांक झाला. पहिल्यांदाच प्रथम गुलालच आपलं पहिल्यांदा, दुसऱ्या तिसऱ्यांदा झाला असेल इथलं. प्रथम क्रमांक पहिलाच आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगितलं माणूस की बैल 21 लाख रुपयाला अख्खी जोडी घेतलेली. बर म्हणजे आज कुणाला माहित नसेल, माहितीसाठी सांगतो की 21 लाख रुपयाला तो आज जो भारत रायना संघ पळाला, त्यांची बिजली आणि भारत 21 लाख रुपयाला दोन्ही बैल घेतलेले. भयानक संघर्ष झाला. रोज मार खायचं गटाला, तरी पण जायचं, दुसऱ्या नाराज व्हायचं, दुसऱ्या दिवशी परत होप्स धरायचे की बाबा काहीतरी होईल आणि परत दुसरा पायरा करायचा. असं करत 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 आलो. मग बंद होईल शर्यत असं झालं. पण कुठेतरी गुलाल एवढा का आपल्याला खेळवतोय ह्या जिद्दीसाठी आपण केलं आणि आज आपल्याला मिळाला. चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. सुंदर असं बलवडीचं मैदान पार पडलं. पहिलंच पर्व होतं त्यांचं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय रायना आणि सोबत पळाला भारत. आपण नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आज? नियोजन मित्र आहे ती आणि रात्री नियोजन केलं अचानक. आणि तुम्ही बघितलेला अधिकार ना 2-3 मैदाना पहिले वासरू पळताना, मग जरा मला वासरूच घालायचं होतं रायनाला, त्या हिशोबानं गाडी चांगली पळाली. आपण आज प्रथम क्रमांक झालाय. हार उद्या जीत उद्या, जवळपास नाही म्हटलं तर आता 50 ते 60 मेंबर इथे आहेत. बाकीची बक्षीस घ्यायला तिकडे पण गेले असतील, त्याविषयी काय सांगेल? काय नाही, ह्याच्यात कसं आहे, म्हणजे आपण म्हणतो का नाही, संगत असल्याशिवाय आणि प्रेम असल्याशिवाय ह्यो खेळ होऊ शकत नाही. आणि महत्वाचा सदस्य आहे ती. त्यांच्या जेव्हा आपला खेळ आहे सगळा, आणि प्रेम पण तेवढंच लागतंय. आणि आज कोणाच्या डोक्यात पण नव्हतं, माझ्या पण डोक्यात नव्हतं एक नंबर करेल. शेवटी नशिबात असल्याशिवाय ती भेटत नाही. आज सुट्टी मेकरांचा पण सन्मान झाला वाटतं, चांदीचे कडे भेटले. काय सांगा? सुट्टी मेकर आता काय झालंय, सुट्टी मेकर सगळे म्हणजे एक 10 जण आहे ती घरातली. सगळी माझे रोहन म्हणा, उमेश म्हणा, निखिल आहे, सगळे इथे आज इथं. पण आता ती बक्षिसात शेवटी एक हे झालेला आहे. पण सगळ्यांचे दिवस येतील 100%. आज सकाळी ज्यावेळेस आलेला त्यावेळेस काल लाईव्ह मध्येच कमेंट येत होते की आज भारत येणार, आणि तुम्ही देखील सकाळी म्हटलेला की आज घरची गाडी पळणार. भारत आणि रायनाचा आमची घरची पळवणार होतो आम्ही आज. पण काल जरा भारतची पत्रिका काढल्यामुळे आम्ही म्हणजे निघली एक पायाची, त्याच्यामुळे आम्ही थांबवलं. मग तो पण भारतच नावाचा आहे. मग मी म्हणलं चला असू द्या, पळू गाडी आपण. ती शेवटी रायना भारतची आपल्याला त्या नावात, आणि 100% ती गाडीने एक नंबर झाला. आता तुम्ही म्हणलेलं सकाळी नवीन चेहरा आहे, पण एक चांगला पळणारा बैल आहे, त्याविषयी काय सांगा? चांगला म्हणजे आणि दुसरा आहे, महत्वाचा काय दुसरा आहे, आणि महत्वाचा त्यात अजून उमेद आहे त्या, आणि भविष्यात चांगला म्हणजे आपल्या नंबर मध्ये बैल पळेल. ज्यावेळेस तुम्हाला निकाल पुकारल्यानंतर का आलं की आज प्रथम क्रमांक झालाय, त्यावेळेस काय संपूर्ण उच्च म्हणजे मला एक वाटत होतं की आपली गाडी 2-3 नंबर तरी 100% करणार. पण बैलांना जी बैल फायनलला चांगला पळाला, कारण फाटीत जी म्हणजे रोड होता, अशी आपण कसं म्हणतो पावलवाड झालेली मळल्यानंतर, त्याच्यामुळे गायना सारखा तिकडे खेळ करायला बघायचा, निघाय बघायचा. त्याच्यामुळे ते 2 वेळा गटाला सीमेला जरा गाडीनं मुलकावणी खाल्लेली, पण फायनल नाही, फायनल गाडी चांगली पळाली. एक प्रकारे सर्व मुलांची एकच जिद्द असते की रायनाने किंवा भारतने काहीतरी करून दाखव. भारतचा सुद्धा आशीर्वाद भरपूर आहे. भारतचा आशीर्वाद आणि भारतमुळेच मी आहे वैयक्तिक. माझा मथुर होता का नाही, त्याच्यानंतर मला भारत लागला आणि भारत नंतर रायना लागला. आणि अजून तुम्ही बघताय जलवा आहे माझ्यापाशी, सगळे बैल माझी एक नंबरचे येते आणि कायम बोलायला असते. ती काय नाद होता की नाही, कम से कम 13 ते 14 वर्ष आहे, आणि मी कायम एक नंबर मध्येच खेळलेलो आहे. माझं नशीब म्हणजे मला एक आशीर्वाद आहे नंदीचा, की मी कधीच म्हणजे माझ्यापाशी वस्तू कायम असते. आणि मला भारतनं तर म्हणजे हेच करून ठेवलेला आहे,
की माझ्या अपेक्षापेक्षा नाव जास्त करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो विशेष म्हणजे लवकरच पुन्हा एकदा त्याच स्पीडनं भारत धावताना आपल्याला दिसणार आहे. कारण ती म्हणतात ना ते जी प्रॅक्टिस झाली, सराव झाला, परत जे विश्रांती पाहिजे होती त्याला म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये ती मिळाली त्याला. मला आता रुटीनला राहायला लागलाय फायनलला. हा पण जास्त अपेक्षा काय नाही त्याच्यापासून, पूर्ण झाले ते सगळ्या. बर आणि त्याच्या पुढे जे काय आहे ते पूर्ण करतोय. बर त्याच्यामुळे त्याच्यापासून काय अपेक्षा नाही. महत्वाचा पायरा म्हणजे पायऱ्याला बऱ्याच जणांना वाटलं असेल मी वायदी घेतली, त्या कारण मला चर्चा म्हणजे झाली असेल की वायदी बैल आला असेल, पण नाही. माझे एक मित्र आहेत ते आणि मी दुस्तीत बैल देतो. बर माझा संबंध ज्यांच्या संघ आहे ते मी दुस्ती जपणारा माणूस आहे आणि दुस्तीत बैल आला आणि दुस्तीत म्हणजे एक नंबर झाला बैला. जिद्दी बैल आहे रायना. कारण मला वाटतं मोठं मैदान असलं, मला वाटतं माळशिरसचं मैदान झालं तिथं पण रायनाचा एक वैशिष्ट्य नंबर काय आहे, केला रायना त्यावेळेस. तुम्हाला बारक्या मैदानात दिसणार नाही म्हणजे, पण जे नामांकित मैदान जे मोठी मैदान तिथं बैल राहतो फायनलला. काय वैशिष्ट्य आहे मला माहित नाही, कारण जे मैदान भारतपासून अपेक्षा केलेलं ते झालं नाही त्या रायनानं सगळ्या पूर्ण केलेल्या आहे. बर सगळ्या मोठ्या मैदानात बैल राहिलेला आहे. आणि यंदा मला अपेक्षा आहे तो पुशेगावला पण राहील. बर पुसेगावला किती नंबर करावा अशी अपेक्षा? गुलाल भेटला तरी बाद झाला आम्हाला, कारण आम्ही गेल्या वर्षी राहिलेलो आहे. माझ्या एका दिवशी 3 बैल फायनल राहिलेले पुशेगावला आणि मला रायनापासून जास्त अपेक्षा आहे तिथे. आता सध्या भारत पळणार आहे का पुसेगावच्या मैदानात? भारतला करू ट्राय, पण रायना 100%. 100% आणि पायरा पण तेवढ्याच ताकदीचा असेल. 100% त्याचं नियोजन ह्याचं करणार मी. म्हणून आता मी जरा त्याला आहे असं सरावात आणि आम्ही लई त्याला दाट पळवत नाही. त्याला 8 दिवसाचा गॅपवर पळवतो. बर भैया पण आहे. भैया काय सांगशील? त्यात महत्वाचं म्हणजे आज का नाही, जेव्हा आप्पाने मला फायनलला जो विश्वास दावला की दोन फेर माझ्या भावानं आणलेले दोऱ्या ड्रायव्हरनं गाडी, पण आप्पा म्हणलं ते फायनलला एवढा फेरा तू एक हान. सगळ्यात मला विशेष वाटलं की फायनलला त्यांनी विश्वास माझ्यावर ठेवला ते, आणि फायनलला मी पण त्यांची गाडीची किरण हाणली, एकच नंबर झाला. एक विश्वास पण कॉन्फिडन्स पण महत्वाचा असतो तेवढा. कारण बाकीच्या गोष्टी आल्या, तुला ड्रायव्हिंग स्किल आहे वगैरे सगळं, बरेच वर्षाचा अनुभव आहे, पण म्हणतात ना ते मानसिक सपोर्ट गरजेचा आहे. तो मालकानं दाखवलं म्हणजे तिथंच 90% काम झालं. म्हणजे आप्पांनी पण माहित आहे जेव्हा कोण नाही त्या दिवशी आप्पांनी 100% माहित आहे मी त्यांच्यासाठी उभा राहणार म्हणजे उभा राहणार 100%. आणि त्या दिवशी काय नाही काय घडवून धावणार. जेव्हा रायनाच्या मी गाडीत बसलोय तेव्हा रायनाला गुलाल आहे माझ्याकडे. 100% फिक्स गुलाल आहे. फिक्स म्हणजे फिक्स. पहिलवान पण आहे. पहिलवान काय आहे आज ढाल धरलेली? हो 100%. आता एक नंबर झालाय म्हणलं कोण नाही धरणार. किती आज काय सकाळी अपेक्षा किती होती की बाबा आज काहीतरी करावं रायना? काल तो गुलाल होणार म्हणूनच का आप्पाने आदल्या दिवशी सांगितलेलं, म्हणलं लय दिवस झाला आला नाही, उद्याच्याला यायलाच लागतंय. म्हणलं येतो काय विषय ना, दुकानदार असल्यामुळं लय येत नाही अड्ड्यातनी, पण आप्पा काल म्हणलं यायला लागतंय. सकाळी उठलो ना आता गाडीहून आलो येताना. मित्रांनो व्यवसाय पण करतात. व्यवसाय काय करतात ते पण सांगा तुम्ही. अनशॉप आहे आपली. सर्व बघून नाद करतायत हे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे की आता आजकाल जरा कमी केलंय थोडस येणं, जरा येणार की असल्यावर येणार की. आप्पाने आग मारली की येणार नाही असं नाही, दुकान बंद असणार त्या दिवशी आणि आपण येणार. कट्टर आप्पा प्रेमी आणि भारत प्रेमी. मित्रांनो भारतचे मालक सुद्धा आहे तिथे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. प्रशांत भाई डिसले. बर एक आज जबरदस्त पाहिली म्हणावं लागेल जोड. अप्रतिम गाडी पळाली, मन मोकळी होती दोघांची. 10 मिनिटात पायरा झाला. गाडीने अपेक्षा नसताना एक नंबर केला. बर आप्पा म्हटले तसं वायदी मी घेतली नाही. नक्कीच नाही. नवीन चेहरा म्हटल्यावर असं बरेच जणांना वाटतं की काय वायदी मागितली. आपाचं मनच मोकळं आहे, अजिबात काय नाही. डायरेक्ट पायरा झाला, डायरेक्ट पळालो आम्ही. आज नशिबाने आमच्या दोघांची साथ दिली, आम्हाला एक नंबर मिळाला. माझा तर आयुष्यातला पहिलाच आहे एक नंबर. त्यांचं बरंच असतं, माझा पहिलाच आहे. म्हणजे पहिल्यांदाच प्रथम क्रमांक झाला. पहिल्यांदाच प्रथम गुलालच आपलं पहिल्यांदा, दुसऱ्या तिसऱ्यांदा झाला असेल. प्रथम क्रमांक पहिलाच आहे. किती वर्षाची प्रतीक्षा होती? 5-6 वर्ष झालं प्रतीक्षा आहे. 200 गट पास झालेत, पण आम्ही फायनलला गाव नव्हतो. ते योग आता आलाय. म्हणजे त्यांना शब्द दिलेला काय सांगत नाही, गुलाल करणार साहेब करणार. आणि महत्वाचं काय, आज गावाच्या जरी मैदान आहे, अपेक्षा आहे गावाच्या जर आपण गुलाल व्हायला पाहिजे. आणि म्हणजे ती किरकोळ आज तुम्हाला माहितीसाठी सांगितलं माणूस की बैल 21 लाख रुपयाला जोडी घेतलेले.
म्हणजे आज कुणाला माहित नसेल माहितीसाठी सांगतो की 21 लाख रुपयाला तो आज जो भारत रायना संघ पळाला ते त्यांची बिजली आणि भारत 21 लाख रुपयाला दोन्ही बैल घेतलेले आहेत. म्हणजे एवढं विक्रमी किंमत दिलेली आहे. म्हणजे काय आहे, आपला सर्वसामान्य आणि आपल्या शेतकरी घराण्यातला म्हणजे माणूस आहे, त्याला आपण साथ देणं गरजेचं आहे. आणि आज 21 लाख रुपये बैल घ्यायचं म्हणजे सोपं नाही. सोपन आणि गावाशेजारी त्यांच्या आज बैलांनी इज्जत ठेवली आणि मी त्यांच्यासाठी म्हणजे उभं राहिलो हे महत्वाचं आहे. धन्यवाद दादा, आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुम्ही कायम गुलालात दिसावं हीच आशा करू. मित्रांनो, हाच तो भारत ज्याने रैना सोबत पळून आज प्रथम क्रमांक केलाय. दादा नमस्कार. नमस्कार. कसं संपन्न झालं आजचं मैदान? एक नंबर झालं. मी तालुका कमिटीचा उपाध्यक्ष आहे आणि त्या नियमानं एक नंबरचं मैदान झालं. सगळ्याला 2 ढाली दिल्या, पैठणी दिली, सुट्टी मेकरला चांदीचं कडं दिलं. मैदान अप्रतिम झालेलं आहे. मला वाटतंय महाराष्ट्रात प्रथमच असं घडतंय की सुट्टी मेकरचा पण विचार करण्यात आलाय. सुट्टी मेकरचा, घरातल्या प्रत्येक महिलेचा त्यात विचार करण्यात आला. दादा, एवढी रक्कम म्हणजे तब्बल 21 लाखाचा बैल तुम्ही घेतलाय आणि भरपूर म्हणजे 200 मैदान तुम्ही गट पास करत होता पण गुलाल नव्हता. त्याविषयी काय सांगाल? तो स्ट्रगल कसा होता आणि त्या जो संघर्ष होता त्याला कशी मात केली? त्यावर अतिशय भयानक संघर्ष झाला. रोज मार खायचं गटाला तरी पण जायचं, नाराज व्हायचं, दुसऱ्या दिवशी परत होप्स धरायचे की बाबा काहीतरी होईल आणि परत दुसरा पायरा करायचा. असं करत 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 आलो. कुठेतरी गुलाल एवढा का आपल्याला खेळवतोय ह्या जिद्दीसाठी आपण केलं आणि आज आपल्याला मिळाला. तुमची मैत्री कशी आहे? म्हणजे किती वर्षापूर्वीची? आपण मी खूप वर्षापासून ओळखतो. खरी मैत्री काल सकाळपासून जाईल आणि तासाभरात पायरा झाला, एक नंबर झाला. एक प्रकारे पहिल्यांदाच ही जोडी पाहिली. आणि दादा, विशेष म्हणजे बऱ्यापैकी 70 ते 80% भारत सारखा दिसतोय जरा. म्हणजे त्याविषयी काय सांगाल? म्हणजे नाही, नक्कीच भारत सारखा दिसतोय आणि रैना ती पण दोघं सेमच दिसतात. म्हणजे अगदी नौका माणूस असला तर कुठला बैल ओळखणार नाही असे बैल आहेत. एक प्रकारे यापूर्वी कोणत्या कोणत्या मैदानात म्हणजे फायनलचा गुलाल घेतलेले आहे त्यांनी? कोणत्या मैदानात? आता 2-3 मैदानात त्यांनी फायनलचा गुलाल घेतलेला आहे. बरं. अंगापूरमध्ये 2 नंबर केला, तो शाकीरबाईच्या सम्राट बरोबर केला. आणि अमरापुरात आमची घरचीच गाडी पळाली, भिजल्या आणि ते आणल्या पहिल्यांदा पळाली, ती सुद्धा फायनलला पात्र गाडी झाली. आता दावणीला 2 बैल आहेत का? कसं काय? भिजल्या 5-6 बैल आहेत. 5-6 बैल आहेत. बरं. टीम मध्ये कोण कोण मेंबर असते? टीम मध्ये सगळेच जण आहेत. आपले देवनगरचे बाबूशेठ म्हणून आहेत आणि आपले भाऊ म्हणले आहेत. आपले विंगाची सगळी टीम आहे. शिवभाऊ मेन सगळं त्यांचं खांदे समर्थक म्हटलं तर शिवभाऊ म्हणून आहेत. चितळीचे बापू आहेत. मग सगळ्यांनी सहकार्य केलंय. ड्रायव्हर, बबन ड्रायव्हर असतील, सूर्य ड्रायव्हर आहेत, सगळ्यांचं सहकार्य आपल्याला. एक प्रकारे पहिलंच पर्व होतं. सुट्टी मेकर पांडाभाऊ आहेत, त्यांचं पण अतिशय म्हणजे आम्ही जॉबच नाही ह्या बैल क्षेत्रात जो माणूस मिळालाय आम्हाला तो आम्ही घेतच गेलो. कुणाला नाराज न करा, सगळी संघच आहे. प्रकारे संयम महत्वाचा असतो दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये. कारण आपला बैल पळत असला तरच पैरे मिळतात. तुम्हाला सुद्धा अडचणी निर्माण झाल्या का त्या काळामध्ये? अत्यंत अडचणी निर्माण झाल्या, अत्यंत. अगदी असं वाटायचं की बाकी लेवल आपण एक बिझनेसमॅन आहे, अतिशय इज्जत, माणसं या बैल पायऱ्याला गेलं की साईडनं गेलं तरी पण कोण विचारत नव्हतं, मागं लागलं तरी होत नव्हतं. आपला बैल बी पळायला लागतो. आज कुठेतरी पळायला लागलाय, होईल आता ती कसर पुढे भरून निघत. कसं नियोजन असतंय संपूर्ण? एखादा पायरा करायचा असेल तर कशा पद्धतीने? सगळ्या टीमला विचार जातो एखादा पायरा. आमचे शिवभाऊ आहेत, आम्ही आहे, आमचे भाऊ म्हणले आहेत, चितळीचे बापू आहेत, या सगळ्यांना विचारून, ड्रायव्हरांना विचारून, सगळ्यांना विचारून आपण पायरा करतो. सर्वांना विचारून सगळ्या कुठं एक जण कोण निर्णय घेत नाही, सगळे मिळून घ्या. कोणत्या खांदी पळतो ते सांगा? डावीनं पळतो. डावीनं. आता पुन्हा दिसेल आम्हाला ही जोडी पाहिजे. नक्कीच 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 नक्कीच. आता मैत्रीची अशी गट आहे की केव्हा पाहिजे मनात येईल तेव्हा पळणार आहे, मनात येईल तेव्हा गाडी पळणार. 100%. धन्यवाद दादा. आणि नक्कीच संपूर्ण टीमचं यश आहे. तुमच्या ग्रुपचं नाव सांगा पुन्हा एकदा. आमच्या ग्रुपचं का स्पेशल आता काय सुळेवाडी, आपलं बिजल्या भारत ग्रुप सुळेवाडी. धन्यवाद. आपण एखादी पहिलंच पर्व होतं कमिटीने मैदान कशा रीतीने संपन्न केलं? कमिटी तुम्ही बघताय तिथं म्हणजे कमिटी, पण ही कमिटी अशी आहे की या कमिटीने कोणाला हसून पण मारलेला नाही महत्वाचा.
आणि कुणाला म्हणजे आपण कसं म्हणतो जे सहकार्य ते सहकार्य एक नंबर केला. आणि ह्या पावसात कारण त्यांच्या मैदानाची कालची परिस्थिती आपोआप अशी होती की गाड्या जमल्या नाही त्या, पण त्यांनी शेवटी जी बोललेलं की त्यांनी लॉट ही काढलंच आणि करून दाखवलं महत्वाचं. आणि त्यांचंही मैदान इथून पुढे आहे नाही अजून शोभा वाढावी आणि म्हणजे अजून म्हणजे आपण काय म्हणतो त्यांनी एवढा प्रयत्न मोठा केला आणि त्याला आपण सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी साथ द्यावी हीच विनंती आहे. म्हणजे एक प्रकारे यावेळेस जरी गाड्या 250 आल्या असल्या तरी पुढच्या वेळी त्याच्यापेक्षा जास्त गाडी नोंद होतील 100%, कारण मैदान रितसर केलं. मैदान रितसर आणि पर्सनॅलिटी नाही, वादविवाद नाही, परत कुठल्या आणि बक्षिसं तुम्ही बघताय असे बक्षिसं आज सुट्टी मेकरांना 14,000-15,000 हजार रुपयाच्या वस्तू भेट देते ती दिल्या त्या ड्रायव्हरांना दिले ते, परत साड्या दिल्या त्या. म्हणजे त्यांना एक आपल्या बैलगाडीवर म्हणजे बैल मालकांच्या शेतकऱ्यांच्या साठी त्यांनी आज खूप काय काय केलेलं आहे. धन्यवाद आपण. आणि मित्रांनो शेजारी त्यांची तालीम पण आहे दादांची. दादा कुठे आहे तुमची तालीम एक्झॅक्टली? बेनापुरात आमची तालीम. बर किती पहिलवान येते? 70-80 पहिलवान आहे. वस्ताद नाव सांगा. माझं नाव अमित शिंदे, आमचं वस्ताद राजेंद्र दत्ते शिंदे. बर ते बघता सगळं. आमच्या इथं खानापुरात आपलं दुकान आहे. बर काय आहे रायनाचे तुम्ही रायना भारतचे फॅन? नाही, मी जास्त सगळ्यात भारतचा फॅन. भारतचा फॅन आहे? खरं भारतचा फॅन आहे मी जास्त. रायनाला मी आज पहिल्यांदा पळताना बघितलंय, म्हणजे असं लाईव्ह मध्ये पहिल्यांदा म्हणजे असं नाहीतर लाईव्ह बघतो मी सगळं, खरं आज पहिल्यांदा पळताना बघितलंय. माझी इच्छा होती आज खरं सांगतो भारत यावा. मी जेव्हा नाव ऐकलं ना भारत आणि रायना, मी म्हटलं तो आज 100% आज नंबर करतील. धन्यवाद.